मी रोहिणी भोईर झणझणी रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण हलव्याचं कालवण बनवतोय, अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीने। हलव्याच्या मच्छीला अर्ध्या लिंबूचा रस लावून घेऊया, म्हणजे फिशला जो वास असेल तो निघून जाईल। 1 टीस्पून आपण मीठ लावून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी आपण तुकड्या साईडला ठेवूया। तर सर्वात प्रथम आपण पहिले तुकड्या स्वच्छ धुवून घेतल्या, साफ करून घेतल्या आणि आता आपण पहिले मीठ लावून घेऊया 1 टीस्पून। इकडे ना आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं पेस्ट बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये हे मी 4 तिरफळा टाकते, याची पण पेस्ट बनवून घेऊया। परत आपण तेल घेतले 2 टेबलस्पून आणि लसूण घेतला ठेचून थोडासा। ठेचलेलं लसूण चांगला लाल रंगावर फ्राय झाल्यावर 2 टेबलस्पून आपण ग्रीन पेस्ट टाकून घेतली। हे 3 तिरफळा मी टाकून घेते। टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकली, 1 टीस्पून आगरी मसाला आहे, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आगरी मसाला आणि अर्धा टीस्पून हळद। मग आता वाटण आपलं शिजलंय बघा, तेल सोडलंय सगळे साईडनी। आता पाणी टाकून घेऊया। इथे अर्धा ग्लास पाणी आपण टाकून घेतलं। आपल्याला जेवढा रस्सा हवाय तेवढं आपण पाणी ऍड करायचंय। आता रसाला एक उकळी घेऊया। आता आपण जे हलवा मॅरिनेट केलेला तो टाकून घेऊया। हा जो मॅरिनेट करून ठेवला तो आपण सोडून घेऊया।
अर्धा टीस्पून मीठ टाकून घेऊया. हे आपण चिंच घेतले, याच्यात थोडं पाणी टाकून आपण पोळून घेऊया. इथे आपण 2 टेबलस्पून चिंचेची प्युरी टाकून घेतली. आता आपण जरा एक उकळी घेऊया चांगली. उकळी आली की झालं आपलं कालवण. हलवा फिशचं झणझणीत असं आणि झटपट असं कालवण आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.